मित्र हो, जगभरात अनेक किल्ले आहेत, परंतु जगभरातल्या किल्ल्यांपैकी आपल्या भारतामधील महाराष्ट्र राज्य आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असा एकमेव किल्ला आहे जो अभेद्य आहे. तो कुठल्याही शत्रूंना युद्ध करून जिंकता आलेला नाही, केवळ फितुरीच्या मार्गाने जिंकता आला असा किल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव, ज्याचा इतिहास सोनेरी अक्षराने लिहिला गेलाय. असा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना, वारकऱ्यांसाठी जनार्दनी म्हणून प्रसिद्ध असलेला, निसर्गाच्या सानिध्यात उंच डौलदारपणे उभा असलेला एकमेव किल्ला, अगदी छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद तालुक्यातील देवगिरी किल्ला होय. होय, खरंच देवगिरी किल्ला, जो जगभरातील इतिहासकारांच्या नजरेतून कधीही सुटणार नाही. या देवगिरी किल्ल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या वैभवात मोठी भर पडलेली आपणास दिसून येते. तर चला मग आज आपण देवगिरी किल्ल्याचा इतिहास आणि देवगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य बघूया. या देवगिरी किल्ल्याची स्थापना इसवी सन 1187 मध्ये यादव घराण्यातील राजा भिल्लमदेव पाचवा याने केली. या किल्ल्याला सुरुवातीला देवगिरी याच नावाने ओळखले जात होते. देवगिरी यादव घराण्याची राजधानी होती आणि या काळात या किल्ल्याचे वैभव आणि समृद्धी फार मोठी होती. पुढे 1294 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले आणि राजा रामदेव रायाला खंडणी देण्यास भाग पाडले. कालांतराने 1727 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे हलवली आणि त्याचे नाव दौलताबाद ठेवले. मात्र त्याचा हा निर्णय अयशस्वी ठरला आणि त्याला पुन्हा आपली राजधानी दिल्लीला हलवावी लागली. पुढे हा देवगिरी किल्ला निजामशाही आणि मुघल शासकांच्या ताब्यात गेला. त्यांनी किल्ल्यात अनेक बदल केले आणि त्याला अधिक मजबूत बनवले. मराठा साम्राज्यातही या किल्ल्याचे महत्त्व कायम राहिले. 1950 मध्ये निजामाच्या राजवटीनंतर देवगिरीला भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झाले. आपण देवगिरी किल्ल्याची काही वैशिष्ट्ये बघूयात. अजिंक्य बांधणी. देवगिरी किल्ला हा एका शंकूच्या आकाराच्या डोंगरावर बांधलेला आहे आणि तो नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे. किल्ल्याच्या भोवती खोल खंदक असून त्यात पूर्वी मगरी सोडल्या होत्या, ज्यामुळे शत्रूंना प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. मजबूत तटबंदी. किल्ल्याच्या 3ही मजबूत तटबंदी आहेत, ज्याला कोट असे म्हणतात. या तटबंदीमुळे शत्रूंना किल्ल्यात प्रवेश करणे अवघड होते. प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवलेल्या होत्या, ज्यामुळे शत्रूवर मारा करणे सोपे होते. गुंतागुंतीचा मार्ग. किल्ल्याच्या आत एक अंधारा आणि भूलभुलैया असलेला मार्ग आहे. हा मार्ग शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांचा वेग कमी करण्यासाठी बनवलेला आहे. या मार्गात अनेक अडथळे आणि चोरवाटा आहेत, ज्यामुळे शत्रूंना बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होत होते. पाण्याचे खंदक. बालेकिल्ल्याच्या सभोवताली पाण्याचे खंदक आहे, त्यामुळे शत्रूंना सहजपणे बालेकिल्ल्यावर हल्ला करता येत नसे. गरज पडल्यास या खंदकातून पाणी सोडण्याची व्यवस्था होती, ज्यामुळे शत्रूंना पूल ओलांडणे शक्य नव्हते. सामरिक महत्त्व. हा किल्ला दक्षिण भारतासाठी एक महत्त्वाचा सामरिक तळ होता. त्याची भौगोलिक रचना आणि मजबूत तटबंदीमुळे तो जिंकणे फार कठीण होता. सैनिकांची वीरता. देवगिरी किल्ल्याच्या सैनिकांनी अनेक वेळा शत्रूंना धैर्याने तोंड दिले. एका प्रसंगी केवळ 2000 सैनिकांनी 50,000 शत्रू सैनिकांचा पराभव केला होता, असे म्हटले जाते. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना. देवगिरी किल्ला भारतीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्यात अनेक सुंदर दरवाजे, बुरुज आणि इमारती आहेत. चांद मिनार आणि हत्ती हौद यासारख्या रचना विशेष लक्ष वेधून घेतात. पाण्याची व्यवस्था. किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था होती. मोठा हौद आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय शत्रूंनी वेढा घातल्यास उपयुक्त ठरत होते. विहंगम दृश्य. किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यानंतर आपणास परिसराचे विहंगम आणि सुंदर दृश्य दिसते. या ऐतिहासिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यामुळे देवगिरी किल्ला आजही एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे आणि भारतीय इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा आहे. देवगिरी किल्ल्यावर ज्या तोफा आहेत, त्या तोफा संदर्भात आपण विस्तृत माहिती बघूया. देवगिरी किल्ल्यावर विविध प्रकारच्या आणि मोठमोठ्या आकाराच्या तोफा आहेत. या तोफा कांस्य आणि लोखंड या धातूपासून बनवलेल्या आहेत. या तोफांच्या निर्मितीचा काळ आणि त्यामागील शासकांबद्दल फारशी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तरीही काही महत्त्वाच्या तोफा संदर्भात आपण माहिती बघूया. मेंढ तोफ. या तोफेला किल्ल्याची तोड किंवा ब्रेकर ऑफ द फोर्ट असे म्हटले जाते.
देवगिरी किल्ल्यावरील सर्वात मोठी तोफ म्हणून ओळखले जाते. तिच्या तोंडावर एका मेंढ्याचे शिल्प आहे, ज्यामुळे तिला मेंढा तोफ म्हणतात. या तोफेवर मुघल बादशाह औरंगजेब 1658 ते 1707 याचे नाव कोरलेले आहे. तसेच ही तोफ मोहम्मद हुसेन अरब याने बनवल्याचा उल्लेख आहे. ही तोफ कास्य धातूपासून बनवलेली असून तिची लांबी सुमारे 5.30 मीटर आहे. किला शिकन तोफ, दुर्गा तोफ, काला पहार तोफ या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा या किल्ल्यावर आपल्याला आढळून येतात. या मोठ्या तोफांव्यतिरिक्त किल्ल्यावर लहान आणि मध्यम आकाराच्या अनेक तोफा आढळतात. या तोफा किल्ल्याच्या वेगवेगळ्या बुरुजांवर आणि तटबंदीवर ठेवलेल्या होत्या. काही तोफा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आमखास दरवाजाजवळ एकत्रित करून ठेवलेल्या आहेत. या मोठ्या तोफा व्यतिरिक्त अनेक छोट्या तोफा देखील होत्या. देवगिरी किल्ल्यावरील तोफांच्या निर्मितीचा नेमका काळ सांगणे कठीण आहे. तथापि किल्ल्यावर आढळलेल्या तोफांच्या बनावटीवरून आणि त्यावरील उल्लेखांवरून असे अनुमान काढता येते की त्या 16व्या आणि 17व्या शतकात तयार झाल्या असाव्यात. या काळात या किल्ल्यावर निजामशाही आणि मुघल शासकांचे नियंत्रण होते. भारतात तोफांचा प्रभावी वापर मुघल बादशहाने 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत केला. त्यानंतर तोफा युद्धातील एक महत्त्वाचे शस्त्र बनले. देवगिरी किल्ल्याचे सामरिक महत्त्व पाहता या किल्ल्याच्या संरक्षणासाठी या तोफांचा वापर केला गेला असावा. देवगिरी किल्ल्यावरील तोफा त्या काळातील लष्करी तंत्रज्ञान आणि किल्ल्यांचे सामरिक महत्त्व दर्शवतात. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या जगाच्या नकाशावर हे घेऊन जाण्यासाठी यासारख्या व्हिडिओचा प्रचार व प्रसार होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.